किंगमेकर ग्रुपचा अध्यक्ष भैया गायकवाड हे नाव सर्वांच्या ओळखीचं आहे. कारण काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील सांगवी टोलनाका जवळील समृद्धी महामार्गाजवळ येथे त्याला जबर मारहाण करण्यात झाल्याची घटना समोर आली आहे. नेमकं भैया गायकवाडला कोणी आणि का मारलं याबद्दलच आपण सविस्तर हे प्रकरण पाहणार आहोत. कारण सोशल मीडियावर हा मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. 2 दिवसापूर्वी भैया गायकवाडला मारहाण करण्यात आली. याचं कारण होतं गाडीवर फास्टॅग नसणे. हा मुख्य तक्रारीचा मुद्दा समोर आला आहे. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वादविवाद घालणे, शिवीगाळ करणे. गायकवाड यांनी टोल नाक्याशी बोलताना असभ्य पद्धतीनं वागले असल्याचे म्हटलं जात आहे. गेल्या काही दिवसापासून मंगेश साबळे हे शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसले होते आणि या उपोषणाला भेट देण्यासाठी येवल्यावरून सिल्लोडला भैया गायकवाड हा गेला होता. जेव्हा तो परत येवल्याकडे निघाला तेव्हा समृद्धी महामार्गावर सावंगी टोल नाक्यापाशी त्याला कर्मचाऱ्यांकडून विचारण्यात आलं, की तुझ्या गाडीला फास्टॅग नाहीये, असं कर्मचाऱ्याकडून त्याला विचारण्यात आलं. पण भैया गायकवाड यांनी त्यांना उद्धटपणे शिवीगाळ करून बोलण्यात आलं आणि त्याचबरोबर गायकवाड याने त्यांचा पगार देखील काढला. भैया गायकवाड म्हणाला, की तुमचा पगार तरी किती आहे? कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आलं, की सर तुमच्या गाडीला फास्टॅग नाहीये, त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा शुल्क लागेल. त्यावरूनच कर्मचाऱ्यांमध्ये आणि भैया गायकवाड यांच्यामध्ये वाद झाला आणि हा वाद इतका टोकाला गेला, की भैया गायकवाडला टोल नाक्यावरच मारहाण करण्यात आली. कर्मचाऱ्यांना उद्धटपणे बोलणे, त्यांच्याशी वाद घालणे, त्यांचा पगार काढणे या गोष्टी त्यांना पटल्या नाही. यावरूनच हा वाद टोकाला गेला आणि भैया गायकवाडला मारहाण करण्यात आली. भैया गायकवाड यांनी कुठल्याही पोलीस कंप्लेंट दिलेली नाहीये. अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे चर्चेत आहे. कारण नकळत काही रील स्टार चे व्हिडिओ व्हायरल होतात आणि फेमस होतात. पण रील लाईफ आणि रिअल लाईफ यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि त्यांच्या डोक्यामध्ये ती हवा जाते आणि अनेक जण त्या गोष्टीमुळे अडचणीत देखील येतात. कारण कमी काळामध्ये लवकरात लवकर फेमस झालेले रील स्टार यांच्या डोक्यामध्ये हवा जाते. त्यामुळेच अनेक जण अडचणीत येतात. त्याच पद्धतीनं भैया गायकवाड या टोलनाक्याच्या कारणावरून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा सोशल मीडियावर मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.